ही घ्या आजची झक्कास अशी डाळ चिकोलीची रेसिपी। आज यामध्ये मी एक असा सिक्रेट पदार्थ मिक्स करून बनवलेली आहे आणि याची टेस्ट फारच सुंदर झालेली आहे। ही तुम्ही डाळ चिकोली तूप टाकून चटणी किंवा पापड याबरोबर सर्व करू शकताय। मैत्रिणींनो, असेच नवीन नवीन पदार्थ अजून बघण्यासाठी तसेच सखी लाईफस्टाईल बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। अशा पद्धतीने मी आता ही मुगाची डाळ स्वच्छ अशी धुवून आणि गॅसवरती शिजण्यासाठी ठेवलेली आहे। तर या डाळीमध्ये आपल्याला असा हा स्पून असंच ठेवायचा आहे जेणेकरून डाळ ओतू जाणार नाही आणि डाळीला पहिल्यांदा उकळी आली की मग आपण गॅस कमी करणार आहोत। आता आपण फुल गॅसवरती डाळीला एक उकळी घेऊन घेणार आहोत आधी आणि नंतर कमी गॅसवरती आपण ही मुगाची डाळ व्यवस्थित शिजवणार आहोत। आपली मुगाची डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी मी 4-5 पोळ्यांचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत आणि त्यामध्ये टाकणार आहोत थोडासा ओवा। असे आपण आता पीठ मळून घेतलेले आहे। हे आपण एक 10 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून थोडेसे भिजू देणार आहोत। अशा पद्धतीने आपले वरण हे शिजलेले आहे। तर आपण आता गॅस बंद करू आणि वरणाला फोडणीची तयारी करू। आता आपण वरणाला फोडणी देऊन घेणार आहोत। त्यासाठी आपण थोडेसे तेल, त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत। लसूण टाकल्यानंतर आपण मोहरी आणि जिरे टाकणार आहोत। आपला लसूण असा ब्राऊन झालेला आहे तर आपण यामध्ये टाकणार आहोत आता मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, आणि लाल मिरची पावडर। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील वापरू शकता। आणि यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी भिजवलेली अशी ही चिंच। हे असे व्यवस्थित मिश्रण परतवून झाल्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आपली डाळ। व्यवस्थित असे हलवून घेणार आहोत। आपण फोडणी देताना थोडे मोठे भांडे वापरणार आहोत कारण डाळ चिकोल्या करताना आपल्याला मोठे असे भांड्याची गरज पडते। त्यामुळे थोडे फोडणी देताना आपण थोड्या मोठ्या भांड्यामध्ये देणार आहोत। यामध्ये आपण ॲड करणार आहोत पाणी। पाणी थोडे जास्तच टाकायचे जेणेकरून आपण जे पोळीचे काप यामध्ये टाकणार आहोत ते व्यवस्थित शिजतील। वरणाला फोडणी देताना तुम्ही चिंचाऐवजी आमसुलाचा देखील वापर करू शकत आहात। आता आपण वरणामध्ये मीठ घालून घेणार आहोत। वरणामध्ये आपण हे जे चिंचेचे पाणी आहे हे देखील ॲड करणार आहोत जेणेकरून गोड आंबट अशी टेस्ट येईल। लहान मुलं तर फार आवडीने ह्या डाळ चिकोल्या खातात, मोठ्यांनाही आवडतील। आता या वरणामध्ये आपण थोडासा गूळ टाकणार आहोत जेणेकरून याला गोड आंबट अशी टेस्ट येईल। आता आपण ह्या पिठापासून पोळी लाटून घेणार आहोत। पोळी करताना आपल्याला मध्ये तेल वगैरे काही लावायचे नाही, अशी फक्त लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून झाल्यावरती आपण अशी कट करून घेणार आहोत। तुमच्याकडे चाकू असेल तर तुम्ही चाकूने कट करू शकताय। चौकोनी असे काप आपल्याला ह्या पोळीचे करायचे आहे। पोळी खूप पातळ पण करायची नाही आणि खूप जाड पण ठेवायची नाहीये। आता हे काप आपण वरणामध्ये सोडणार आहोत।
अशाच प्रकारे आपण ह्या उरलेल्या पिठाच्या देखील पोळ्या करून काप करून घेणार आहोत आणि वरणात सोडणार आहोत. आता ह्या डाळ चिकोल्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे व्यवस्थित. आपली डाळ चिकोली परफेक्ट अशी शिजलेली आहे. आता आपण त्यावरती टाकणार आहोत चिरलेली कोथिंबीर. डाळ चिकोली सोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा पापडाची चटणी किंवा भाजलेला पापड खाऊ शकत आहात. आपण या डाळ चिकोलीमध्ये पीठ मळताना जो ओवा टाकलेला होता त्यामुळे आपल्या डाळ चिकोलीला एक सुंदर अशी टेस्ट येते.